मनापासून स्वागत करते। हा 1 किलो मैदा आहे। याच वाटीने 6 वाटी मैदा असेल। आपण आता काय करूया, हे तूप आपण हे साजूक तूप आहे, हे अर्धी वाटी तूप, हे याच वाटीने 3 वाटी दूध आहे। हे कोमट दूध आहे, जास्त गरम नाही करायचं किंवा जास्त थंड पण ठेवायचं नाही। तर हे अर्धी वाटी तूप आपण या दुधामध्ये टाकून घेऊया। जेव्हा पण तुम्ही शंकरपाळे कराल, पिठी साखर घ्या। 6 वाटी मैदा आहे, त्याप्रमाणे आपण पिठी साखर ऍड करणार आहोत। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1.5 वाटी पिठी साखर आहे। तर प्रमाण तुम्ही घ्यायचं झालं तर 3च एक प्रमाण करा। जर तुम्हाला परफेक्ट करायचं असेल तर मैद्याचे 3 हिस्से करा। चौथा जो हिस्सा असेल तो साखराचा असेल, त्याप्रमाणे मी साखर यामध्ये ऍड केली आहे। 3 हिस्से मैदा। आपण ही साखर यामध्ये छानपैकी मेल्ट करून घ्यायची आहे। पूर्ण मेल्ट झाल्याच्या नंतर आपण यामध्ये हे थोडं थोडं करून ऍड करूया आणि ह्याचा छान घट्ट असं आपण पीठ मळून घेऊया। पातळ पीठ मळायचं नाही, घट्ट पीठ मळायचं आहे। तर यासाठी हे दूध पुरेसं आहे, वरून दूध टाकायची आपल्याला आवश्यकता नाही। चला तर कसं मळलं हे तुम्हाला मी दाखवणारच आहे। चला तर तुम्हाला भरपूर लेहरवाल्या जर शंकरपाळ्या करायच्या असेल तर तुम्हाला एक ट्रिक दाखवते। जेव्हा पण तुम्ही हे पीठ मळाल ते असं मळा, जेणेकरून याचे लेहर पूर्ण होती। मळण्याची पण एक ट्रिक असते, त्यामुळे काय होतं की आपल्या शंकरपाळ्या लेहरदार खुसखुशीत होतात। आणि मैदा कधीही चाळून घ्या, ज्यामुळे काय होईल त्याच्या रेषा रेषा ओपन होतात। मैदा चाळते वेळी त्यामध्ये 3 बोटामध्ये जेवढं बसेल तेवढं मी मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे काय होईल की गोडाचा बॅलन्स बरोबर होईल। आपण आता हे काय करूया, 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टला ठेवूया एका बॉल मध्ये ठेवून। बॉल कधीही कपड्याने झाका। चला तर आपलं पीठ छान सेट झालेलं आहे। आपण आता काय करायचं, त्यामध्ये छोटे छोटे गोळे घेऊन हे पीठ परत झाकून ठेवायचं आहे आपल्याला। ह्याला आकार देत बसायचा नाही, जसं येईल तसं पीठ घेऊन तरच आपल्या शंकरपाळीला लेयर्स येणार आहेत। खाली मैदा किंवा तूप अजिबात लावण्याची आवश्यकता नाही। जर तुम्हाला जाड्या शंकरपाळ्या करायच्या असेल तर एवढी जाडी इनफ आहे। यासाठी 4 कोपरे पहिले कापून काढायचे, आकार छान येईल यासाठी।